सोनम वांगचू यांच्या उपोषणाचा तब्बल 18वा दिवस आहे. वैद्यकीय दृष्ट्या विचार करता 18 दिवस उपोषण ही अत्यंत क्रूर गोष्ट आहे. शरीरातले सर्व अवयव याच्यामुळे प्रभावित होत असतात. विशेषतः लिव्हर आहे, मेंदू आहे, या सगळ्यावर अत्यंत वाईट परिणाम ह्या उपोषणाचा होत असतो. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सुद्धा याच्यामुळे डिस्टर्ब होण्याच्या शक्यता वाढतात. जो इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे तो तर पूर्णपणाने संपतोच, परंतु कधीही भरून न येणाऱ्या हानी या अशा प्रकारच्या उपोषणामुळे शरीरावर होतात, अवयवांवर होतात आणि त्याचे परिणाम हे दीर्घकाळपर्यंत भोगावे लागतात. वृद्धपकाळामध्ये सुद्धा याचा अत्यंत वाईट परिणाम शरीरावर होत असतो. स्वतःचं जीवन पणाला लावणं काय असतं हे ह्या 18 दिवस उपोषण केल्याने सोनम वांगचू यांनी सिद्ध केलेलं आहे. कशासाठी उपोषणाला बसलेत ते? आपली जी संबंध तरुण पिढी आहे, या तरुण पिढीचं भवितव्य ज्या परीक्षांवर ठरतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. विशेषतः पेपर लीक झालेले आहे. पेपर लीक होण्याची ही काही पहिली घटना नाहीये. सातत्यानं अशा प्रकारचे पेपर लीक होत असतात. ज्या मुलांचे जे पालकांचे मुलं हे 12वीला आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा एंट्रन्स एक्झाम देत आहेत, त्या पालकांना मी काय म्हणतोय हे लगेच रिलेट करता येऊ शकतं. कारण ती 2-3 वर्ष ही सगळ्या पालकाची, कुटुंबाची, त्या मुलाची संबंधपणाने काळजी घेण्यामध्ये जात असतात आणि एक प्रकारच्या मानसिक तणावाखाली संबंध कुटुंब असतं. ती मुलं रात्रंदिवस काम करतात, अभ्यास करतात आणि त्यांना असं वाटत असतं की एक फेअर अशा प्रकारच्या एक्झाम्स होतील आणि त्यातून चांगल्या प्रकारे त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता येईल. मात्र ज्याच्या आधारावर ही गुणवत्ता सिद्ध करायची आहे, ही गुणवत्ता जर अशा प्रकारे पेपरच लीक होणारे जर असेल आणि त्यातून भ्रष्टाचारच पुढे येणार असेल, पैशावाल्यांची पोरं पेपर लीक करून जर पास होणार असतील तर त्याच्यावरच्या विश्वासार्हतेचेच प्रश्न निर्माण होतात आणि मग एकंदरीतच व्यवस्थेबद्दलच निराशा ह्या तरुणांच्या मनामध्ये येऊ शकते. अनेक तरुणांनी ह्या फ्रस्ट्रेशन खाली नजीकच्या काळात आत्महत्या केल्याची उदाहरणं घडलेली आहेत आणि ज्याच्यामध्ये आपण ही आपली भारताची मुलं, ही कवळी मुलं गमावलेली आहेत. त्याच्यामुळे सोनम वांगचू आणि दीपके, ज्या कॉक्रोच पार्टीचे जे संयोजक आहेत किंवा प्रमुख आहेत, यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन चालू आहे, त्यामुळे ते सगळ्या भारतीय विद्यार्थ्यांचं, युवकांचं आणि जनतेचं अशा प्रकारचं ते आंदोलन आहे. त्याच्यासाठी जीव पणाला लावून सोनम वांगचू हे बसलेले आहेत. मला भारतीय जनतेचं फार कौतुक वाटतं. एक प्रकारचा विस्मय वाटतो की एका ट्विटवर हजारो लोक कॉक्रोच पार्टीमध्ये सामील झाले, काही लाखांमध्ये ते गेले आणि जागतिक नोंद त्याची झाली. इतका सपोर्ट कॉक्रोच पार्टीला मिळाला. मग आता हे क्लिक रिव्होल्युशन करणारे आमचे झेनझी आणि अल्फा पिढीतले लोक, हे मुलं कुठे आहेत आता? ते आता का उभे राहत नाहीये? मुद्दा तो तोच आहे. मग लाखो कोट्यावधी लोकांचा सपोर्ट तुम्ही सोशल मीडियावर दिल्यामुळे अशा प्रकारे जीवपणाला लावायला लोक निघालेले आहेत आणि आता त्यांना साथ देण्याच्या ऐवजी मात्र आपण आपापल्या कामामध्ये मशगूल आहोत. मला वाटतं हे एक प्रकारचा क्रूरपणा आहे. आपण त्या सगळा पाठिंबा जो सोशल मीडियावर व्यक्त केला तो आत्ता रस्त्यावर उतरून व्यक्त करण्याची वेळ आहे. माझ्या माहितीप्रमाणे 20 तारखेला एक जबरदस्त आंदोलन हे रामलीला मैदानावर होतंय. ही जी जेनझी आहे त्यांना मला आव्हान करायचं आहे की केवळ क्लिक रिव्होल्युशननी नव्हे तर ऍक्च्युअल रिव्होल्युशननीच परिवर्तन होईल आणि म्हणून त्या रिव्होल्युशनचा भाग म्हणून, सोनम वांगचूला पाठिंबा देण्याचा भाग म्हणून, दीपके आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्याचा भाग म्हणून आणि एसएफआय असेल, जी डावी विद्यार्थी संघटना आहे, डीवायएफआय असेल, एआयएसएफ असेल, बाकी वेगवेगळ्या विद्यार्थी आणि युवकांच्या संघटना आहेत, त्या सुद्धा रामलीला मैदानावर आंदोलन करतायत. त्यांना पाठिंबा देण्याचा भाग म्हणून असेल, हजारो लाखोच्या संख्येने आपण रामलीला मैदानावर यावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, युवकांना आणि भारतीय जनतेला करतो. सोनम वांगचू यांना मी आव्हान करतो की त्यांनी जीव पणाला लावला, त्यांना सलाम आहे, पण आता त्यांनी पुनर्विचार ह्या सगळ्याचा करावा. लढाई पुढे चालू राहील, परंतु त्यांनी जो जीव पणाला लावलेला आहे तो लावणं हे आम्हाला कुणालाच परवडणारं नाहीये आणि म्हणून त्यांनी पुनर्विचार करावा. सरकारला मला आव्हान करायचं आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये इतका क्रूरपणा बरोबर नाही. आज तुम्ही सत्तेवर आहे, परवा मागे कोणीतरी दुसरे सत्तेवर होते आणि उद्या कोणीतरी दुसरे सत्तेवर येणार आहे, परंतु अशा प्रकारच्या आंदोलनाला डावलणारा,
एखादा माणूस जीव पणाला लावतोय तरी त्याच्या भावना आणि प्रश्न समजून न घेणारा जो पांड्या तुम्ही पाडू पाहतायत, भारतीयांना तो आवडत नाहीये. त्याची शिक्षा ही भावी काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून भोगावी लागणार आहे. आणि म्हणून अधिक अंत पाहू नका. ते जे काय म्हणतायत त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि सन्मानजनक तोडगा त्याच्यामध्ये काढून सोनम वांगचुक यांचं उपोषण हे यशस्वीरित्या सन्मानजनकरित्या कसं पार पडेल, संपेल, या दृष्टिकोनातून सरकारने पावलं टाकावी असं आव्हान सरकारला सुद्धा करतो. अभिजित दिपकेंनी एक व्हिडिओ अपलोड करून असं सांगितलंय की त्या ठिकाणी जिथे उपोषण सुरू आहे तिथे जाऊन काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याविषयी काय सांगाल? या देशामध्ये अत्यंत भंपक विचाराच्या भक्त परिवाराचा जन्म झालेला आहे, ज्यांनी स्वतःचं डोकं गहाण टाकलेलं आहे. दिपके आणि सोनम वांगचुक हे काही राजकीय दृष्टिकोनातून उपोषणाला बसलेले नाहीयेत. हे जे भक्त मंडळी आहेत भाजप आणि RSSची, यांची लेकरं सुद्धा परीक्षा देतात. गोरगरिबाची लेकरं त्यांच्यामध्ये सुद्धा आहेत. आणि ते ज्यावेळी पेपरला जातील, तो पेपर फुटलेला आहे असं ज्यावेळेस त्यांना समजेल, तर त्यांच्यावर जो आघात होणार आहे इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच तो आघात होणार आहे. त्याच्यामुळे सोनम वांगचुक कोणत्याही एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधी करत नाहीयेत, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करतायत ज्यांना स्वतःच्या कष्टाच्या जीवावर स्वतःला सिद्ध करायचंय. त्याच्यामुळे तिथे येऊन जातीयवाद करणं, हिंदुत्वाच्या घोषणा देणं, जय श्रीरामच्या घोषणा देणं, अरे तुम्हाला अयोध्येचा खजिना नीट सांभाळता आलेला नाही. देश सांभाळणं लय लांब आहे. ज्या आस्थेवर तुम्ही निवडून आलात त्या रामाच्या तिजोरीवर डल्ला पडला, तुमच्या डोळ्यात देखत डल्ला पडला, तिथे जाऊन जय श्रीराम म्हणण्याची वेळ आहे, तिथं तुम्हाला जाता येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची मला कीव येते. यांच्यावर बोलून निष्कारण आपली एनर्जी खर्च करावी असं सुद्धा वाटत नाही. इतकी हे मूर्ख जमात जन्माला आलेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांचा मुकाबला योग्यरित्या आमच्या सगळ्या संघटना करतील. तूर्त सोनम वांगचुकच्या बद्दल भारतीय जनतेनं प्रचंड पाठिंबा त्यांना दिला पाहिजे आणि सरकारने ते संविधानिक पदावर बसलेले आहेत म्हणून त्यांच्याकडून मला अपेक्षा आहे की त्यांनी आपली भूमिका नीटपणाने पार पाडली पाहिजे.